माइंड इतकं इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कुठं काम करायचं आहे, सबकॉन्शियस माइंडवर काम करायचं आहे आणि ते आपण करतो इथं. सबकॉन्शियस माइंडमधलं जे आहे ते काढून टाकायचं आपल्याला. मग आपण बदलू शकू आपल्याला स्वतःला. सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही आहे ते कितीही दिवसांचं जरी बसलेलं असेल तरी ते आपण मिररनी घालवू शकतो, हे आपल्याला माहीत आहे. ते आपण केलेलं आहे. म्हणजे मला तर नेमकं त्या दिवशी अशी गोष्ट घडली की मी सहज सकाळी अनिता मॅम आहेत त्या गेल्या वेळी ज्या बोलल्या होत्या त्यांचा कॉल आला आणि त्या म्हणल्या मॅम तुम्ही जे घेताय ते खूप छान आहे. मग त्यांनी त्या RPTSमध्ये पण आहेत ना, तर त्यांनी माझा तिथं डेमो क्लास जॉईन केला आणि त्यांनी तिथं माझं जे मिररचं मला जे फीडबॅक पाहिजे होतं त्यांनी तिथं डायरेक्ट लाईव्ह दिला. सगळ्यांच्या समोर 40 लोक होते. त्यांनी डायरेक्ट लाईव्ह दिला तिथं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला कॉल केला. एक मिनिट, आवाज येतोय ना व्यवस्थित? सुप्रिया मॅम आवाज येतोय का? हो हो येतं. अच्छा, नेट थोडंसं हे झालं माझं. ठीक आहे. तर त्यांनी मला डायरेक्ट तिथं फीडबॅक दिला आणि त्या म्हटल्या की मॅम तुम्ही जे करताय त्याला तर म्हणजे हेच आहे माझं सगळं ॲप्रिशिएशन. मी तुम्हाला जितकी माझ्याकडनं गरज पडेल किंवा मदत होईल तितके मी तुम्हाला लोक देईन किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ते आपण आणण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या एक वाक्य म्हणल्या की विपश्यना सगळ्यांना माहीत आहे की तिथं जाऊन हे करतात, म्हणजे जे आपल्या आतमध्ये आहे ते निगेटिव्हिटी बाहेर काढायची हे आहे. ते म्हणले तिथं जाऊन विपश्यनामध्ये जाऊन जे काम झालं नाही ते मिरर वर्कनी झालं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, तिथं 10 दिवसांचं ते विपश्यना सेंटरमध्ये जाऊन करायचं असतं. तिथं तुम्ही मोबाईल नेऊ शकत नाही, कुणाशी बोलायचं नाही, काय नाही. फक्त ते जे सांगतात तेवढं करायचं. मौन व्रत असतं. घरच्यांना फोन करायचा नसतो, काही नसतं. तिथं फक्त स्वतःला बघायचं असतं. तर तिथं काही काही गोष्टी माझ्याकडनं झाल्या नाही, त्या गोष्टी इथं मिरर वर्कनी झाल्या असं सकाळी अनिता मॅम म्हटल्या मला. मी म्हणलं थँक्यू मॅम की ते झालं तुमच्याबद्दल. आणि त्यांना आता पैशाबद्दल म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल जी पॉझिटिव्हिटी येते त्या म्हणतात मी सांगू शकत नाही, पण ते मला आतून जे फिलिंग माझ्या आत्ता जे ॲक्च्युली माझी अपेक्षा होती की तिथं मला ते यायला पाहिजे होतं पण तिथं ते नाही झालं. पण ज्या दिवशी त्यांना आपण शक्ती दिली, त्यांचा जो पेपर होता, त्यांना पालीची एक्झाम द्यायची आहे त्याच्याबद्दल त्यांचा जो पेपर होता तिथं त्या गेल्या. आणि त्यांना मी म्हटलं होतं की पेपर देण्याच्या आधी कंपल्सरी 5 मिनटं तुम्ही शांत बसायचं आहे. जितक्या जितक्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, जे काही आयुष्यात चांगलं घडलेलं आहे, त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणायचं. या युनिवर्सला थँक्यू म्हणायचं, आपल्या आईवडिलांना थँक्यू म्हणायचं. हे 5 मिनटं तुम्ही द्यायचे आणि त्याच्यानंतरच तुम्ही पेपर उघडायचा किंवा पेपर लिहायचा. त्यांनी तसंच केलं. आणि त्या म्हणाल्या की ते त्यांनी जे 5 मिनटं केलं पेपरच्या आधी, म्हणजे आतमध्ये जाऊन करता येणार नव्हतं, त्यामुळे त्यांनी गाडीत बसून केलं आधी आणि मग त्या आतमध्ये पेपर द्यायला गेल्या. तर त्या क्लिअर म्हणल्या मॅम की त्यावेळेस मी जे केलं आणि त्यावेळेस जे मला फिलिंग आलं ते मी कधी तुम्हाला सांगू पण शकणार नाही. पण तो आतला जो आनंद आहे किंवा आतलं जे समाधान आहे ते माझं मला कळलं की मला किती कसं होतंय ते. तर मी तेच म्हणलं मॅमने की हेच पाहिजे होतं आपल्याला. हे जेव्हा तुमच्यात येईल तेव्हा सगळं बदलायला सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतर त्या गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी ते एक्सपिरियन्स पण शेअर केला की त्यांच्या मुलांनी त्यांना म्हणजे नुसतं पैसे दे म्हणले तरी त्यांनी त्यांना जास्त दिले, त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त दिले. तर अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात व्हायला लागल्या. आणि त्याच्यानंतर लगेच संध्याकाळी प्रफुल्लता मॅमचा फोन आला आणि त्यांनी पण काय वाक्य वापरलं, मॅम मी पण विपश्यना केलेली आहे पण मला विपश्यनामध्ये जे पाहिजे होतं ते मला इथं मिररमध्ये मिळालं.
म्हणजे एका दिवसामध्ये दोघींकडनं मला तेच वाक्य ऐकायला मिळालं, सेम. सकाळी त्या जे बोलल्या तेच त्या संध्याकाळी बोलल्या, पण दोघींना वेगवेगळ्या होत्या. त्याच्यामुळं मग मॅजिक तर मी देणारच आहे, मॅजिक तर सोडायचं नाही आहे. मॅजिक आहे तर सगळं आहे, पण मॅजिकच्या पुढं सुद्धा काहीतरी आहे, तर ते आहे मिरर. आणि जेव्हा तुम्ही मनापासून मिरर कराल तेव्हा खरं तुम्हाला आतलं जे आहे ना ते खरं दिसायला लागेल. ते आतलं जे दुखतंय, आपल्याला खुपतंय, ते आपोआप बाहेर यायला लागतं आणि आतमध्ये नुसतं आपल्याला आनंद राहील. त्यामुळे आपल्याला त्यावेळेस दुसऱ्यांकडनं अपेक्षा करायची गरज नाही आहे. आपणच आपल्यामध्ये इतके आनंदी राहू की बस. मग मॅमनं मी तेच म्हणलं की थँक्यू सो मच म्हटलं, की मी जे देते ती मी मनापासून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला खूप जणांनी, तुम्हालाही सांगितलं, मला खूप जणांनी विचारलं की तुम्हाला समाजात असं करायचं आहे का, समाजासाठी काम करायचं आहे का, म्हणून तुम्ही करताय का. नाही, मी हे माझ्यासाठी करते, माझ्या आनंदासाठी करते आणि मला आनंद मिळतो म्हणून मी करते. तर मी जितकं चांगलं देऊ शकेल तितकं मी चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मार्केटमध्ये मी फक्त यासाठी जात आहे की मला ते जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडं. नाही तर मला हे बंद करावं लागलं असतं, मला इथं थांबावं लागलं असतं. मला थांबायचं नाही आहे, कारण मला ते तुमच्यासारखे कितीतरी जगामध्ये लोक असेल त्यांना गरज आहे. त्यामुळं म्हणून मी खूप विचार केला त्याच्यासाठी. 15-3 आठवडे गेले. माझं मॅजिक मी पूर्ण तयार केलं होतं की मॅजिक मार्केटमध्ये आणायचं, पण परत तिथं एक लिमिटेशन यायला लागलं आणि मॅजिक खूप जण घेतात मार्केटमध्ये, पण मिरर तितकंसं घेत नाही. आणि आपण जे मिरर घेतोय, आपलं जे मिरर आहे, तो जो अभ्यास करून मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये फरक आहे आणि बाहेर जे मिरर घेतात त्याच्यामध्ये फरक आहे. तर इथं तुम्ही मला इतका सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही पहिलं वाक्य सगळ्यांनी काय वापरलं होतं जेव्हा मी पहिलं मिरर चालू केलं? मॅम तुम्ही घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. म्हणून मी हिंमत करू शकले. मी मिरर परत, मला एकांचा फोन आला की जेव्हा मी, ठीक आहे मॅजिक मी त्यांच्याकडनं शिकले, CFLकडनं मी मॅजिक घेतलं होतं तेव्हा मी त्यांच्याकडनं तसं सगळे मला विचारतात की तुम्ही मिरर कुणाकडनं शिकले. नाही, शिकलेच नाही मी कोणाकडनं, मी स्वतःकडनं शिकले. मी सरळ सांगते की मिरर हे मी स्वतःकडनं शिकले, म्हणजे स्वतः शिकले. मी कुणाकडं मिरर नाही केलेलं. तुम्ही पण बघितलं, तुमच्या थ्रू मी शिकले, तुमच्याकडनं शिकले म्हणू शकाल, किंवा तुमच्याकडनं जे आलं ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, तसं मी करत गेले आणि तिथं मी मिरर शिकले. तर आज मी मिररचे जे डेमो क्लास घेतले त्याच्यावरच मॅमची पण काल चर्चा झाली. मॅडम माझ्याशी बोलल्या की तुमचा सब्जेक्टच इतका छान आहे मॅडम की त्याला दुसरं हेच नाही आहे म्हणे, आणि तुम्ही जे देताय ते पण परफेक्ट आहे. फक्त तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही जे आत्ता बोलताय तुमच्या फील्डमध्ये तुम्ही ॲज अ स्पिरिच्युअल कोच आहात, तर तुम्ही जे शांत बोलताय किंवा व्यवस्थित बोलताय ते पण ठीक आहे, पण एखादं दिवस किंवा एखादं सेशन, एक 5 मिनटाचा 10 मिनटाचा तुम्हाला थोडंसं स्ट्रॉंगली एनर्जीने किंवा थोडंसं हे करून तुम्हाला तुम्ही जे देताय ते अजून स्ट्रॉंगली सांगता आलं पाहिजे समोरच्याला. फक्त एवढंच त्यांचं म्हणणं आहे. बाकी त्यांनी माझ्यात काहीही हे काढलं नाही. तर हे का झालं आहे आज? ह्याच्या मागं किती दिवसांची मेहनत आहे माझी? हे का 2 महिन्यात झालेलं आहे? नाही, ह्याला 2 वर्ष लागलेलं आहे. तर कोणतंही इच्छा होण्यासाठी किंवा कोणतंही काम होण्यासाठी तितका पेशन्स पण आपल्यामध्ये पाहिजे, तितका विश्वासही आपल्यामध्ये पाहिजे की ते आपल्याबरोबर होणारच आहे. हे मी 1 वर्ष आधी इमॅजिन केलं होतं की मी RPTSवरती माझं क्लास घेते, मिरर घेते, मॅजिक घेते. ती गोष्ट आज
पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये आता झालं सगळं. आता माझं 5 डेमो सेशन झाले. आता 21 डेजचं जे आपण मिररचा अभ्यास घेतो बुकमधला ते मी 21 डेज घेणार आहे. त्याच्यामध्ये जसं मी पूर्ण अभ्यास घेऊन हे करून जसं पूर्ण आहे तसं व्यवस्थितपणे ते 21 डेजचं ते घेणार आहे. ते सगळं माझं झालं त्यांना सांगून. त्या सगळं ओके म्हणलात. फक्त आता शिकायचं काय राहिलं आहे, सिस्टीम शिकायची राहिली. फेसबुक पेज करणं, इन्स्टा पेज करणं, इन्स्टावरती ॲड टाकणं, व्हिडिओ टाकणं, थोडं तुमचं जे काय आहे त्याच्यासाठी 1 महिना लागणार आहे. म्हणजे डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॅडम मला लॉन्च करतील. तर तिथं त्यावेळेस जेव्हा आपण येऊ त्यावेळेस पण तुम्ही माझ्यासोबत आहात आणि राहायचं आहे. त्याच्यासाठी ठीक आहे, त्यावेळेस तिथं जो पैसा असेल तो तुम्ही ॲज अ नॉमिनल म्हणून तुम्हाला जितका भरायचा आहे तितका भरा. पण तुम्ही मिरर कधीही सोडायचं नाही किंवा मॅजिक कधीही सोडायचं नाही. ठीक आहे, 1-2 महिने नाही जमलं तुम्हाला, गॅप घ्या. त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही माझं. पण परत रुटीनला यायचं. कारण आपण ते सोडल्यानंतर काय होतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला माहीत आहे. मग सोडणं आपल्याला परवडणार आहे का? मॅजिक आणि मिरर सोडणं आपल्याला परवडणार आहे का? नाही. त्यामुळे ते सोडायचं तर नाहीच. आणि हा जो संडेचा क्लास आहे हा मराठीसाठी मी कधीही बंद करणार नाही आहे. हा नेहमी चालू राहील. तिकडचं जे होईल माझं ते चालू राहील. पण तिथं मी हिंदीमध्ये घेणार आहे. तिथं माझं हिंदी असणार आहे आणि इथं मी जे घेते आता वेगवेगळे टेक्निक्स वेगवेगळं हे ते मी इथं मराठीत हे माझं संडेचं सेशन नेहमीसाठी चालूच राहणार. ओके, चालेल. तर थांबूया आपण इथं. थँक्यू सो मच. कोणाला काय विचारायचं आहे? कसं वाटलं आज?